पाहूया। एलओसी पार करून पाकव्याप्त काश्मीरात गेलेल्या सुनीता जमगाडेच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद ॲप्स आढळली आहेत। सुनीता सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानातील नागरिकांसह चॅटिंग करत होती असं उघड झालंय। या चॅटिंगवरून तिचा पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क होता असं दिसून येत आहे। कारगिल पोलिसांची टीम आता या महिलेची चौकशी करणार आहे। विशेष कायद्यान्वये तिच्यावर गुन्हा दाखल आहे। तिला ताब्यात घेण्यासाठी कारगिल पोलिसांची टीम नागपूरमध्ये दाखल झाली आहे। तिचा मोबाईलही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला होता आणि त्यातूनच हे चॅट्स मिळालेले आहेत। एलओसी ओलांडण्यासाठी तिला मदत करणाऱ्यांनाही कारगिल पोलीस ताब्यात घेणार आहेत। पाकिस्तानातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीसह तसंच एका ख्रिश्चन धर्मगुरूसह तिचं चॅटिंग झाल्याचं समोर आलंय। त्यांनी सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे। त्या चॅटिंगमध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओव्हर द टाइम मग नंतर ते थोडं वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांसोबत काही संबंध होता का, तर त्या सोशल मीडिया चॅटिंगमधून दिसून येत आहे की त्यांची चॅटिंग झालेली आहे। कारगिल पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारगिल पोलिसांची टीम सध्या आपल्याकडे नागपूरमध्ये आहे। त्यांनी प्राथमिक चौकशी देखील केलेली आहे महिला आरोपीची आणि त्यामध्ये आता त्यांनाही कस्टडी पाहिजे आहे त्याची, तर त्याच्यामध्ये जी लीगल प्रोसिजर आहे ती आपण करून घेत आहोत। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची।